मंगलवार 17 सितंबर को बप्पा का विसर्जन होने जा रहा है। अगले बरस तू जल्दी आ, ऐसा आश्वासन लेकर गणेश भक्त बप्पा को विदाई दे रहे हैं। विगत 10 दिनों से सार्वजनिक गणेश मंडलों के साथ ही घरों में भी श्री मूर्तियां स्थापित कर रोजाना सुबह शाम भक्तों ने बड़ी श्रद्धा के साथ गणपति बप्पा की आरती की। नांदेड़ शहर के कैलाश नगर परिसर में गौरी संजय मोटे कक्षा 8वीं की इस छात्रा ने अपने घर में स्थापित बप्पा की मूर्ति के सामने भारतीय संस्कृति और सामान्य जनजीवन दर्शाने वाली आकर्षक प्रदर्शनी की है। सच्चा भारत ग्रामीण इलाकों में ही बसता है। गाय, बैल, खेती खलिहान, मिट्टी के मकान, कुएं, लकड़ी से बनी वस्तुएं और कुदरत के हर चीज का उपयोग अपने जीवन में करने वाली ग्रामीण संस्कृति आज भी जीवित है। फाइबर ऑप्टिक मोबाइल इंटरनेट के इस आधुनिक दौर में मनुष्य अपनी पुरानी संस्कृति को मानो भूलने लगा है, लेकिन किसी भी आधुनिक युग में पुरानी संस्कृति आज भी व्यक्ति के जीवन को संचालित और नियंत्रित करती है। इसलिए ग्रामीण संस्कृति को नहीं भूलने की अपील गौरी संजय मोटे और उसकी माता भाना मोटे ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। माझं नाव गौरी संजय मोटे, मी कैलासनगर नांदेड येथे राहते। मी इयत्ता 8वी केम्ब्रिज विद्यालय इथे शिकते। यावेळेस मी डेकोरेशन मध्ये आजकाल जसं जगात मॉडर्न गोष्टी आल्यामुळे लोक जुन्या गोष्टी विसरत चालले आहे, ते जुन्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न या डेकोरेशन थ्रू केलेला आहे। आमच्या घरी गणपती बाप्पांच्या समोर छोटीशी जेवढी जागा मिळाली तेवढ्या जागेत मी केलं। आजकाल त्या मॉडर्न गोष्टी आल्यामुळे बायांचे आयुष्य खूप सोपे झाले आहे, महिलांचे आयुष्य सोपे झाले आहे। तेच काम महिला जुन्या आयुष्यात किंवा गावांमध्ये अजूनही कशा करतात ते दाखवायचा मी प्रयत्न केला। माझा मामा निशांत सुरतकर खूप वर्ष झाले असे डेकोरेशन करतो। मी लहानपणीपासून त्याला बघत होती, म्हणून आता माझ्या मनाची आवड निर्माण झाली। मागचे 4 वर्ष मी पण तसं डेकोरेशन करतो। आगमनाच्या 15 दिवसाआधीपासून डेकोरेशन करायला सुरुवात केली होती। स्कूल क्लासेस वगैरे मॅनेज करून 15 दिवस लागतात। सामान जे घरी होतं तेवढाच, अजून काही लागलं तर मग अजून आणावे लागले होते। कार्डबोर्ड्स, कलर्स, पेपर्स, अजून काही क्लोथ्स। छान वाटते असं, एरवी जास्त लोक असे करत नाहीत, पण मी आता केलं तर मला चांगलं वाटतं। हो, आता सगळ्यांनीच असं करावे डेकोरेशन, असं चांगलं पण वाटेल, घर प्रसन्न पण वाटते त्याच्यामुळे। मी भावना संजय मोटे, कैलासनगरला आम्ही राहतो। माझ्या मुलीने देखावा इथे तिच्या हाताने स्वतः केलेला आहे। एकंदरीत 15 दिवस तिला लागलेले आहे। इथे आम्ही आता प्रगती, आपल्या दिवसेंदिवस प्रगती होते आहे, तर आताच्या स्त्रियांचं जीवन फार सोपं झालं आहे। तर जुन्या काळातल्या स्त्रिया कसं हे काम करत होत्या, म्हणजे दळण असो की दूध दही काढणं असो, आपलं तूप काढणं असो, जे काही असो, तर त्यासाठी तिने एक छोटासा देखावा केलेला आहे। तिचा मामा करतो, तर ती लहानपणापासून ते पाहूनच तर मागील 4 वर्षापासून ती करते आहे। तिने केलेला फार अभिमान वाटतोय, कारण आजकाल सध्याचे मुलं खेळण्यामध्ये किंवा मोबाईलमध्ये असतात, बिझी असतात, पण तिने तिचं शाळा वगैरे सांभाळून जो तिला वेळ मिळायचा फावला वेळ, त्याच्यामध्ये तिने बरोबर पहिले कच्चं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिने छोटं छोटं जसं जसं तिला वेळ मिळेल तसं तिने देखावा तयार केलेला आहे।